गौसेवाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला। अनेकांच्या मनामध्ये तर्क वितर्क असताना सुद्धा अनेक जणांनी अपप्रचार केला असताना आपण सर्वांनी मागच्या केलेल्या 10 वर्षातल्या कामाचा पोचपावती आणि पुढील कामासाठी मला आपण सेवा करण्याची संधी दिली। एवढ्या सगळ्या अडचणीतून सुद्धा आपण सगळ्यांनी साथ दिली, त्याबद्दल मी 23 नोव्हेंबर पासून जवळपास प्रवास करतो, सगळ्या गावात जाण्याचा प्रयत्न करतोय। आज 2 महिने होऊन गेलेत, मलाही कळतं उशीर झाला आभार मानायला, परंतु अडचणी, कुठं तर बैठका, कुठं तर प्रवास, या सगळ्या गोष्टी करत करत आणि प्रत्येक गावात शहरातल्या प्रत्येक वार्डात जाण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे थोडासा उशीर झाला। मोठं गाव आहे, एकच मोठी सभा घ्यावी, पण वरिष्ठ नेत्यांच्या वेळा, त्यांचं 100 दिवसाचं उद्दिष्ट म्हणजे सर्व सचिवाला, राज्याच्या सर्व मंत्र्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा प्लॅन दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांची व्यस्तता हे सगळं पाहता परत त्यांनी थोडे दिवस करून म्हणजे जाऊ द्या, आता आपण जाऊन यावं। आणि मग शेवटचं म्हणजे आज मंद्रुप आहे आणि 1 दिवसात शेवटचं होडगी गाव, पूर्ण प्रवास आभाराचा संपलेला। मला वाटत नाही आजपर्यंत तुम्ही असे मतदान झाल्यावर कधी यायचं असते, साधारण निवडून आल्यावर पुढच्या मतदानाची वेळेस, पण मी तुमचे आभार मानतोय आणि आभार मानत असताना सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय, मी पुढच्या 5 वर्षात काय करावं, तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहे, सरकारकडून काय अपेक्षा आहे, ह्याचं निवेदन मी घेणार। आज निवेदन भरपूर दिलेलं, त्याच्यात छाननी करून त्या विभागाला कामं देण्याचा प्रयत्न करतोय। जास्तीत जास्त कामं जे काय आपण दिलेले ती कामं, ही सर्व कामं सोडवण्याचा प्रयत्न या निमित्तानं तुम्हाला आश्वासित करतोय। मी फारसं न बोलता मला असं वाटतं की आपण ज्या विश्वासानं मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे, तो विश्वासघात होणार नाही याची सुद्धा दक्षता मी पुढच्या काळामध्ये घेणार आहे। स्वामी साहेबांनी तुमच्या पाठीशी मी राहावं आणि तुम्ही भाजपच्या पाठीशी राहावं। आता अख्खा देश भाजपच्या पाठीशी राहायला, आज दिल्लीचे निकाल बघता, दिल्लीचे निकाल चांगले आले, म्हणजे मला असं वाटतं की आता आपण सर्वजण एवढ्या मोठ्या पक्षाच्या बरोबर आहात। आता मला असं वाटतं की आज डेरेदार झाड झाले, आता अनेक राज्यामध्ये सत्ता, केंद्रामध्ये सत्ता, अनेक म्हणजे गावामध्ये महापौर, सगळा जवळ आहे। आणि त्याच्यामुळं स्वामी साहेबांनी जे आपल्याला आव्हान केलेलं आहे, एवढे दिवस तुम्ही काँग्रेसमध्ये असतात, आता थोडंसं भाजपमध्ये आल्याला आहात, पण दृढ राहावा ही स्वामी साहेबांनी जी अपेक्षा केलेली आहे, मला खात्री आहे आता एवढा डेरेदार पक्ष सोडून, एवढं डेरेदार झाड सोडून, एवढी चांगली सावली मिळालेली सोडून बाबळी खाली कोण जाईल आता, कोणीतरी जाईल। आता बाबळी खाली गेल्यावर काय मिळणार आपल्याला, काटेच मिळणार आहे, सगळे काटेच लोकं। काँग्रेस म्हणला तर दिल्लीमध्ये एक पण उमेदवार निवडून आणता, एक पण नाही, मोठा लट वापरा झालाय। अशा भोपळ्याच्या, अशा बाबळीच्या झाल्या घरी स्वामी साहेब कोणी जाणार नाही, आता त्यांना खात्री झाली आहे, म्हणून तर यावेळेस त्यांनी आपल्या बरोबर राहिले भाजप, आणि पुढच्या काळात सुद्धा आपण असंच राहावं। तुम्हाला मी आश्वासित करतो, केंद्राने असेल, राज्याने असेल, विशेष करून लाडक्या बहिणीला जे काही लाडक्या बहिणीसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आश्वासन दिलेलं, ते आश्वासन अनेक जण अपप्रचार करतात की हे काय तुम्हाला पूर्ण होणार नाही, बंद करतील, ही बंद होणार नाही। या सगळ्या योजना राज्य सरकारने जे काही दिलेले आश्वासन, त्या आश्वासन 100% पूर्तता होत राहील, पण कोणतीही योजना बंद होणार नाही, हे सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला मला हे कळतं की मुबलक लाईट पाहिजे आहे, मुबलक पाणी पाहिजे आहे,
मुबलक आपल्याला रोजगार पाहिजे आहे. रोजगाराच्या बाबतीत आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितले, तिथल्या एमआयडीसीच्या बाबतीत मला आदेश दिला किंवा चालू करा. मी तेही एमआयडीसी खरं म्हणजे माझ्याकडून राहिलेलं नाही. एमआयडीसी कोणाकडून राहिले? मंद्रुपकरांकडून राहिले. माझे का आई मंद्रुपकरांनी थोडी साथ दिली, जमीन थोडी दिली मला, तर मी आजही सांगतो येत्या वर्षभरामध्ये एमआयडीसी उभा केल्याशिवाय राहील. पण शेवटी आणि देत असताना कुणालाही बंधन केलं जाणार नाही. दराच्या बाबतीत आपण सरकारबरोबर बसूनच करून घेणार, पण नक्की आपल्याला आश्वासित करतो, त्याही गोष्टी करतो. रोजगाराच्या बाबतीमध्ये अन्य कुठल्या असतील, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय असतील, ते सुद्धा भविष्यामध्ये जर आपल्याला करायचे असतील, त्यासाठी जे काही सहकार्य लागत असेल तेही आपण करू. राज्य सरकारच्या योजना असत्या, त्या योजनेचा लाभ आपल्यापर्यंत कसा पोहोचवता येईल ती सुद्धा यंत्रणा राबवून या भागातला जो लाभार्थी आहे तो शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही याची सुद्धा आपण भविष्यामध्ये काळजी करू. आमचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी तुम्हाला मदत करतील आणि कुणीही शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार याची सुद्धा आपण काळजी घेऊ. त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहा, आपला विश्वासघात होणार नाही याची ग्वाही देतो. परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही जो आशीर्वाद दिलेला आहे, तुम्ही जो प्रेम दिलेला आहे, असंच भविष्य काळामध्ये सुद्धा आपला आशीर्वाद पाठीशी ठेवा, खंबीरपणे आशीर्वाद पाठीशी ठेवा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.